हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि आत्ता वाजलेले आहेत 2. तर मी आत्ता चालली आहे भाजी घ्यायला. तर आमच्याकडे ना आज काल परवा 3 दिवस पाऊसच आहे. म्हणजे थोडा थोडा पडतो आहे, जास्त नाही आहे आणि जास्त करून आवाज येते. तर इथून पुढचे ना 1-1.5 आठवडा असं सांगितलेलं आहे, वेदर असंच राहणार आहे, पाऊस आणि आभाळ वगैरे. तर मी संडेला ना बाहेर जायचा प्लॅन केला होता आणि ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती. पण अचानकच असं वेदर खराब झालं, पाऊस सुरू झाला, त्यामुळे मी कॅन्सल केलं. तर ठीक आहे, मी आत्ता चालली आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये भाजी घ्यायला. तर मी तुम्हाला आज दाखवते की मी रेग्युलर जिथे भाज्या घेते ते भाजी मार्केट कसं आहे, की कशा प्रकारे तिथे भाज्या मिळतात, आपल्या इंडियातील कोणत्या भाज्या असतात, त्याची प्राईस काय असते, मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आता आपण जाऊया तिथे. तर हे बघा, आमच्या सोसायटीमध्ये जे झाडं आहेत ना, त्यांना छान अशी फुलं आलेली आहेत. मी पण आजच बघितले आणि काल 2 दिवस बाहेर पडले नव्हते, कारण तुम्हाला मगाशी म्हटलं जसं वेदर खराब होतं तसंच. तर पुढच्या पण झाडांना खूप छान फुलं आलेली आहेत. तर मी तुम्हाला तो दाखवते, कसं किती छान वाटतात ते फुलं बघायला. ते खूप छान दिसतंय, त्याचा कलर बघा फुलांचा किती मस्त वाटतंय. तर तुम्हाला दिसत असेल बघा, किती छान असे पिंक कलरची, लाल कलरची अशी फुलं दिसतात आहे. एकदम छोटे जे मिनी गुलाब असतात ना, त्याच्या टाईपमध्ये दिसत आहे सगळे. तर हे बघा, आभाळ आलेला आहे गच्च आणि भरपूर पाऊस पडेल असं वाटतंय, पण पूर्ण काळं झालेलं आहे सगळीकडे. तर कधी पण इथे बाहेर फिरायला जायचं असेल ना, तर पहिल्यांदा वेदर चेक करावं लागतं, मगच बाहेर पडावं लागतं. तर आत्ताही थोडे थोडे नॉर्मल असे पावसाचे थेंब चालू झालेले आहेत. तर आपण इथे जाणार आहोत आता बघा, सिटी कॉन्कॉर्डमध्ये. तर सगळं पूर्ण काळकुट्ट झालेलं आहे आणि नक्कीच पाऊस येईल, कारण पाठीमागे पण 2-3 दिवस पाऊस पडत होता, जास्त नाही, नॉर्मली थोडा थोडा पाऊस झाला. आणि पुढचे एक 8-10 दिवस तर असंच असणार आहे. तर चला आपण बघूयात पुढे जाऊन. तर हे बघा, हे आहे इथलं भाजी मार्केट. म्हणजे मॉलमध्येच असं सेक्शन असतात, पण मी नॉर्मली आपलं तुम्हाला सांगते, असं एका साईडला पूर्ण भाजीचं असं सेक्शन आहे. तर अशा बऱ्याच भाज्या मिळतात आणि इंडियातील भरपूर अशा गोष्टी इथे मिळत नाहीत. तर गवारी म्हणा किंवा असं छोटे आपले वांगे असतात, तसल्या गोष्टी इथे मिळत नाहीत. तर इथे काही इथल्या स्पेसिफिक भाज्यासुद्धा असतात, म्हणजे ज्या की आपल्याला इंडियामध्ये मिळत नाहीत तशा. तर मी तुम्हाला दाखवते आता इथे प्राईस कशा असतात त्या. तर तुम्ही इकडे बघू शकता, इकडे शिमला आहे बघा. तर अशा शिमला आपल्या इंडियामध्ये पण मिळतात. याची प्राईस ना 4 युरोला के जी आहेत. तर अशा आहेत बघा, 4 युरोला के जी म्हणजे साधारणपणे 400ला किलो पडतात ह्या. तर या तिन्ही कलरच्या ज्या आहेत ह्या 400ला किलोचा आहेत. आणि इकडे 3चा सुद्धा सेट केलेला आहे, जो की 2 युरोला आहे. तर आपण आता हा एक भाजी, ह्या 3चा सेट घेऊया एक. तर हा याची प्राईस नॉर्मली ना 3.29 युरो आहे, पण सध्या डिस्काउंट आहे याच्यावर 40%. नंतर ही काकडीचं आहे. आणि इथे ना हे अशी वांगे मिळतात बघा, मोठी वांगी असतात, जे की 2.45 युरोला किलो आहेत. आपल्याकडे नॉर्मली छोटी ही अशी पण बघायला भेटतात, पण छोटी पण असतात, पण इथे छोटी मिळत नाहीत. नंतर हे टोमॅटो ना 4 युरोला किलो आहेत, ज्या आपण इंडियामध्ये वापरतो ना तसे आहेत बघा. हे राऊंड टोमॅटो म्हणतात इथे. तर हे 4 युरोला किलो आहेत, म्हणजे 400ला पर के जी. आणि हे पॅकिंगचे सुद्धा आहेत बघा. तर हे बायोचे असतात ना, हे जरा खूपच महाग असतात. तर हे अर्धा किलोचा सेट आहे बघा, जो की 3 युरोला किलो आहे. त्याने आधी सगळं वेट वगैरे करून ठेवलेलं आहे. तर हे टोमॅटोसुद्धा खूप महाग आहेत. तर याची प्राईस ना पुढे दिलेली आहे बघा, 8.90 युरोला किलो आहे पर के जी. छोटे पण टोमॅटो आहेत बघा.
इथे एक ककडी आहे, इथे काकडी आहे बघा. तर याची प्राईस ना 94 सेंटला म्हणजे 94 सेंटला साधारणपणे 94 रुपयाला एक पीस मिळतो. अशी ही जी काकडी आहे ना ही पर पीसवरतीच घ्यावी लागते. हा फ्लावर आहे बघा. तर फ्लावर पण पर पीस आहे, जो की 4 युरोला एक पीस आहे. नंतर ही ब्रोकोली आहे जी की 99 सेंटला एक म्हणजे 1 युरोला साधारणपणे एक पीस आहे. तर हे बघा कोबी इथे 2-3 प्रकारचे आहेत. हा नॉर्मली जो ग्रीन कलरचा आहे आपल्याकडे इंडियामध्ये मिळतो, ब्राऊन कलरचा पण मिळतो बहुतेक, मला माहीत नाही आहे जास्त. हा 2 युरोला एक पीस आहे हे दोन्ही पण. आणि अजून एक आहे बघा, हा सुद्धा आहे जो की हा 4 युरोला एक पीस आहे. वेगळाच आहे जरा, मला वाटतं इंडियामध्ये नाही मिळत हा. तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. आणि हे सुद्धा काय आहे हे पण मला माहीत नाही आहे, तर तुम्हाला माहीत असेल तर तेही सांगा मला. तर हे बघा, हे कोथिंबीर सारखं मोठं दिसतं असं. तर हे लोक सलाडमध्ये किंवा असं त्याचं सूप वगैरे बनवतात खाण्यासाठी. तर हे सुद्धा ना 1-2 युरोला आहे एक पीस बघा. आणि ते बीटसुद्धा आहेत, बीट आहेत ते 3 युरोला किलो आहेत. ह्या दोन्हीपैकी कोणतीही जर बीट घेतले तर 3 युरोला किलो आहेत, पुढे प्राईस दिलेलीच आहे. नंतर रताळेसुद्धा आहेत जे की 2 युरोला किलो आहेत. बटाटे आहेत बघा सुट्टे 2 युरोला किलो. आणि इकडे गाजर आहेत, हे जे त्यांनी पूर्ण असे पेंडीसारखं करून ठेवले बघा. तर हे जे आहे ना पूर्ण हे 2 युरोला आहे बघा. आणि हे जे पॅक केलेले आहेत ते पण 2 युरोलाच आहेत, किलो आहेत. इथे लसूण आहे जो की ओला दिसतोय. तर याची सुद्धा प्राईस खूप जास्त आहे, 16 युरोला आहे बघा किलो. इथं पुढे प्राईस दिलेले आहे. आणि हे केनिया म्हणून एक आहे आपल्याकडे, याला फरसबी किंवा असं काहीतरी फरसबीसारखंच दिसतंय. तर इथे सुट्टी आहे, इथे पॅक केलेलं आहे. पॅकिंग पण एकदम स्टँडर्ड आहे, त्यामुळे प्राईस तर जास्त लावणारच. हे शेपूसारखं काहीतरी आहे. याला ॲस्पिरेट काहीतरी म्हणतात. याला जवळपास 7 युरोला आहे अर्धा किलोचा पूर्ण सेटच केलेला आहे. तर हे ना अर्धा किलो 7 युरोला म्हणजे 700ला एवढा एक सेट आहे. आणि कांद्याची पेंडीच आहे पातीची जी की 1.5 युरोला आहे एक. नंतर ही पण मुळासुद्धा आहे, एकदम छोटे छोटे छान असे दिसतात बघा. लाल कलरचा आहे, आतून पांढरा असतो, बाहेरून फक्त रेड दिसतोय. तर हे बघा, हा सुद्धा ना 1.60 युरोला आहे म्हणजे 160ला एवढी एक बंच आहे. हे पार्सली आहे बघा, 2 युरोला एक, कोथिंबीर सारखी दिसते. हे लोक सूपमध्ये टाकतात, जास्त करून सूपमध्ये किंवा नॉनव्हेज करताना असं वरून आपण जसं कोथिंबीर टाकतो तशा प्रकारे टाकतात. आणि इकडे मुळासुद्धा आहे बघा, व्हाईट कलरचा आहे. आणि इथे ब्लॅक कलरसुद्धा मुळा आहे बघा. आपल्याकडे ब्लॅक कलरचा मुळा नसतो बहुतेक. तर हा पण 2 युरोला किलो आहे दोन्ही पण. तर हा पण एक कोबीसारखाच प्रकार आहे बघा, जसा पत्ता कोबी असतो तसंच. हा 5 युरोला ना पर केजी आहे हा पण. आणि पुढे एक पॅक केलेला आहे. आणि हे लोक तर सँडविचमध्ये वापरतात. हे जे आहे ते तुम्हाला दिसतंय. हे पण 2 युरोला पर पीस आहे.
हा एक प्रकारचा आहे बघा, हे सलाडमध्ये किंवा असं सँडविचमध्ये असतं हे वापरतात बघा. आणि एक आहे वेगळ्या प्रकारचं जरा, तर 2 युरोला एक पीस आहे. आणि इकडे फ्रीजमध्ये पण आहेत बघा भाज्या, अशा कट केलेल्या आहेत सेपरेट. तर मी तुम्हाला दाखवते बघा आता. तर जे मी आत्ता तुम्हाला पत्ताकोबी दाखवला त्याचे असे कट करून ठेवलेले आहेत आतमध्ये. हे पण दिसत असेल बघा, अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत तिथे. हा पूर्ण कांद्याचं सेक्शन आहे. इथे खूप प्रकारचे कांदे आहेत, छोटे मोठे कसे पण पाहिजे तसे घ्यायला. आणि प्राईससुद्धा वेगवेगळ्या असतात. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर हा असा उभा कांदा आहे, जसं रताळे असतात ना तसं. तर याची प्राईस ना बघा 4 युरोला किलो आहे. सॉरी 11.40 युरोला. हा हे 350चं पॅकेट आहे, जे की 4 युरोला आहे. आणि जर के जी घ्यायचं असेल ना तर 1140ला किलो आहे. नंतर हे मोठेवाले आहेत बघा, तर याची सुद्धा प्राईस ना 14.90 युरोला आहे. तर हा असा पूर्ण 4चा सुद्धा सेट आहे, जो की 2.50ला आहे युरोला, म्हणजे 250ला 4 कांदे. हा लसूण आहे, जो की 4 युरोला किलो आहे. सॉरी 4 युरोला पावशेर आहे, जो बायोचा आहे. हा लसूण बघा, 3च लसूण आहे, जो की 6 युरोला 3 पीस आहेत. पावशेरच आहे बघा हा, जो की 5.90 म्हणजे 590ला एवढा 3च कांदे मिळतात लसणाचे. हा सगळा फ्रूटचा सेक्शन आहे. संत्रे आहेत ते 3 युरोला किलो आहेत. नंतर मोसंबी आहेत, असे त्यांनी पॅक करूनच ठेवलेले आहेत. आणि आपल्याला जर पाहिजे असेल ना तर हे सुट्टे असतात ना, तो एक पीस पण घेऊ शकतो. आपल्याकडे इंडियामध्ये कसं नॉर्मली भाज्या घेताना आपण पावशेर, किलो किंवा अर्धा किलो अशामध्ये घेतो, पण इथे तसं नाही आहे. तुम्हाला एक पीस पाहिजे असेल तरी हे मिळून जातो. मला जर समजा एक हा संत्री घ्यायचा असेल ना, एक संत्री, तर याचं वेटसुद्धा करून मिळतं. असं नाही आहे इथे की 250 ग्रॅम घेतलं पाहिजे किंवा असं अर्धा किलो. इथे स्ट्रॉबेरी आहेत सगळ्या, ज्या की 6 युरोला आहेत. त्यांनी असं वेट करून ठेवलेलं आहे. आपल्या सातारच्या स्ट्रॉबेरी, सातारला सुद्धा असतात भरपूर स्ट्रॉबेरी. सातारा फेमस आहे स्ट्रॉबेरीसाठी. इथे ॲपल पण बघा किती वेगवेगळ्या कलरचे आहेत. आणि इकडे ना पूर्ण बटाटा सेक्शन आहे, म्हणजे बटाटे मिळतात इकडे बघा. पूर्ण खूप व्हरायटीमध्ये आहेत आणि छोटे मोठे पाहिजे असे मिळतात. तर याची साधारणपणे प्राईस ना 3 युरो, 2.5 युरो किंवा 4 युरो, 5 युरो घेईल तसे असतात इथे. तर तुम्हाला मी वेगळा एक बटाटा दाखवते, लाल कलरमध्ये आहे. जसा आपला याचा कलर असतो ना रताळ्याचा, तसा आहे बघा. तर हा जो आहे ना 2.29 युरोला आहे. किती आहे, 1.15ला के जी आहे. हे 2 किलोचा सेट आहे, त्यामुळे 2.20 युरोला, म्हणजे 220ला 2 किलो. आणि हे जे आहेत हे बीट आहेत, जे साल काढून त्याचं असं ज्युसी टाईप करून ठेवलेलं आहे. तर हे 99 सेंटला आहे. आणि हे जे बायोस आहे हे 1.10 युरोला. आणि इथे तर उकडलेलेच बटाटे आहेत बघा. हे जे आहे मोठं पॅकेट, हे बघा, हे 1 किलोचं आहे, जे की 3.34 युरोला आहे. घरी नेऊन फक्त कट करून खायचे. हे बघा. तर तुम्हाला मी आता फ्रेश भाज्या तर दाखवल्याच, पण त्याचबरोबर तुम्हाला आता फ्रीज केलेल्या भाज्या दाखवते. तर असे पॅकेट करून ठेवलेले असतात बघा आतमध्ये.
पूर्ण आत बर्फ तयार झालेला आहे. हे छोटी कोबी असतात ना त्याच्या प्रकारचंच आहे काही. तर याची प्राईससुद्धा ना काहीतरी 5.46 युरोला आहे. ते फरसबी 1.79 युरोला आहे. 1 किलोचं पॅकेट आहे. साफ करून ठेवलेली असते आणि हे अशा प्रकारे कट केलेले असते. ज्या शेंगा असतात ना त्या अशा कट केलेल्या असतात. आपल्याला फक्त घरी नेऊन धुवून ना ते बनवायला लागतात. हिरवे वाटाणेसुद्धा आहेत. सोललेले असतात. खराब वगैरे अजिबात नसतात. पूर्ण क्लीन करून ठेवलेले असतात. हे गाजर आणि वाटाणे मिक्स आहेत. हे स्वस्त पडतात बाकीच्या भाज्यांपेक्षा कारण स्टोअर केलेले असतात त्यामुळे. तर हे बघा. तर ह्या पॅकेटमध्ये ना वाटाणा, बटाटा आणि गाजर मिक्स आहे. वेगवेगळ्या सेपरेट भाज्या घ्यायची गरज नाही. एकत्रच सगळं मिळतं याच्यामध्ये. तर हे पण ना 1.5 युरोला आहे. 1 किलोचं पॅकेट आहे. ककडीसुद्धा कट केलेली आहे. गाजर आहेत. तर हे बघा काकडी अशी कट केलेली असते. 1 किलोचं पॅकेट आहे. 1.29 युरोला आहे. रताळे आहेत. अशा बऱ्याच भाज्या आहेत. इथे फ्लावर आहे. इकडे पण आहेत बघा. तर मी थोडीशी भाजी घेतली आणि आता बाहेर पडलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवलं की आता लक्झेंबर्गमध्ये कोणकोणत्या भाज्या मिळतात त्या. तर बऱ्याच अशा भाज्या आहेत की ज्या आपल्या इंडियातील इथे मिळत नाहीत आणि काही मिळतात. तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियातील बघायला भेटल्या नाहीत. जसं की गवारी म्हणा किंवा भेंडी, नंतर दोडका, शेपू, मेथी, चाकवत असल्या भाज्या नाहीत मिळत इथे. इथे घ्यायच्या असतील ना किंवा कारलं वगैरे आणि ह्या जर भाज्या घ्यायच्या असतील ना तर इंडियन स्टोअरमध्ये जावं लागतं. तिथे मिळून जातात ह्या भाज्या. त्याचबरोबर मी तुम्हाला त्याच्या प्राईस पण सांगितल्या. आता प्राईस कसं आपण जर इंडियाच्या प्राईसनुसार जर कंपेअर करायचं म्हटलं तर आपल्याला प्राईस जास्त वाटतात. पण जर इथल्या प्राईसनुसार बघायला गेलं तर हे नॉर्मल आहे. कारण कसं प्रत्येक कंट्रीचं जे करन्सी असते किंवा लोकांचे पगार असतात त्याच्यानुसारच त्याच्या प्राईस सेट केलेल्या असतात. असं नाही की बाबा इथे इंडियात कमी आहे आणि ते जास्त, तसं नाही. प्रत्येक कंट्रीनुसार वेगवेगळ्या प्राईस असतात. तिथल्या करन्सीनुसार आणि पेमेंटनुसार, सॅलरीनुसार असतात. त्यामुळे जसं इंडियातील गोष्टी आपल्याला नॉर्मल वाटतात तशाच इथे पण आहेत काही गोष्टी नॉर्मल. आता कसं होतं ना, एक गोष्ट वेगळी आहे की इंडियामध्ये कसं ज्या लोकांना जास्त पगार आहे त्यांना काही गोष्टी स्वस्त वाटतात जरी त्या गोष्टी महाग असल्या तरी पण. कारण प्रत्येक गोष्ट सॅलरीवरती डिपेंड करते. आणि इथे सुद्धा कसं ज्या लोकांना कमी सॅलरी आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी महाग असतात आणि ज्यांना जास्त सॅलरी आहे त्यांच्यासाठी इझिली त्या गोष्टी ते घेऊन टाकतात. तर ह्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकाच्या पगारावरती आणि कंट्रीनुसार डिपेंड करतात. तर ठीक आहे. कसा वाटला आपला आजचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. कारण आता पाऊस पण यायला लागलेला आहे. मी घरी चालली आहे आता आणि बऱ्यापैकी पाऊस चालू झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर चला मग मला ब्लॉग कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि भेटू लवकरच अशा एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.